आणि त्या चिडचिडही व्हायची. कारण मी यंग आहे तर मला पण वाटतं यार याच्याहून किती चांगलं मी घेऊन जाऊ, किती म्हणजे एकदम भारी आयडिया आहे, असं बटन दाबा तिकडे लगेच पैसे यायला लागतील वगैरे. पीएनजीचा कसा ब्रँड होता रे. गार्गी सुरू केल्यानंतर मला पहिल्या 4 महिन्यात हे कळलं की अरे गार्गीचा ब्रँड होणं, गार्गी हा एक इटसेल्फ इज अ ब्रँड, हे एस्टॅब्लिश करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे ॲज अ को फाउंडर माझी. की जर समजा तुम्हाला आयुष्यात जर खरंच पैसे कमवायचे असतील तर तुम्ही बिझनेस केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नोकरीमध्ये तेवढी हवी तेवढी ग्रोथ नसते. तर याच्यावरती तुमचं काय मत? मला असं वाटतं की आपण ते खूप जास्त जे ओव्हर कॉशियस असतो ना स्वतःच्या इमेज बद्दल, मी म्हणजे कोणीतरी आहे, माझ्याकडे सगळेजण बघतायत रस्त्याने चालताना, बाकीच्यांना खरंच काही काम नाहीये, फक्त याच माणसाला बघितलं पाहिजे अशी सगळ्यांची जबाबदारी वगैरे, असं खरं काही नसतं. म्हणजे असे अनेक ब्रँड्स म्हणू आपण की जे आले आणि गेले, आणि माझ्या डेफिनेशनमध्ये ते ब्रँड्स नाही. सो बेसिकली ब्रँड हा ही अशी गोष्ट आहे की जी चिरतरुण आहे बेसिकली. मला असं वाटतंय की प्रत्येकाने हॅपीली अनसॅटिस्फाईड असणं गरजेचं आहे. आदित्य दादा, तुमचं श्रीमंत टॉक्स मध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मला बोलवलंस. आय होप काहीतरी व्हॅल्यू एडिशन होईल तुझ्या नक्कीच पॉडकास्टमध्ये. नक्कीच. येस तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया तुमच्या स्टोरी पासून. येस. सो मी पुण्यातला आहे, पुण्याचा आहे. गेली आता 30-32 वर्ष पुण्यात आहे. मराठी मीडियममध्ये शिक्षण झालं, BMCCमध्ये होतो, नंतर CA झालं आहे, CS झालं आहे, आणि एक मला याच वर्षी एक ISB म्हणून जी इन्स्टिट्यूट आहे तिथनं मी एक प्रोफेशनल MBA केलं आहे, PGP प्रो म्हणून, आणि आता PNGमध्ये CFO म्हणून काम करतो. ओके. तर सगळ्यात आधी तुम्ही सांगितलं की तुम्ही CA पण आहात आणि CS पण आहात, बरोबर. आणि आपण पाहतो की जे मराठी मुलं असतात ते फार कमी असतात की जे CA असतात, आणि तुम्ही तर दोघं आहात. तर तुमची जी स्ट्रॅटेजी होती ती कशी होती, आणि CA आणि CS यामधला बेसिक डिफरन्स काय आहे? CA आणि CS मधला बेसिक डिफरन्स जर बघायला गेला की चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी आपण जे म्हणतो. सो बेसिकली चार्टर्ड अकाउंटन्सी जे आहे ते मोर ऑफ अ फायनान्स, टॅक्सेशन आणि अकाउंट्स याच्या रिलेटेड आहे. वेरॅज कंपनी सेक्रेटरी हा बराचसा सेक्रेटरियल थिंग, म्हणजे कारण म्हणजे जसं आपण कंपनी लॉ म्हणतो, कॉर्पोरेट लॉ, लेबर लॉज, असं अनेक लॉज आहेत, तर त्याच्या रिलेटेड. तू जर अकॅडमिकली बघितलास तर साधारणतः 80% त्यातला जो अभ्यासक्रम आहे किंवा विषय आहे ते सेम आहे, बट स्टील द स्पेशलायझेशन इज देअर की इकडे थोडासा फायनान्स आणि अकाउंट्स अँड टॅक्सचा जास्त भाग आहे CAमध्ये, आणि CSमध्ये लॉचा जास्त स्पेशलायझेशन आहे किंवा इनडेप्थ थोडंसं. ओके. आणि तुमची स्ट्रॅटेजी कशी होती मग? मी म्हणेन की असं मी फार काही आयडियल स्ट्रॅटेजी नव्हती माझी, बट कुठली स्ट्रॅटेजी आयडियल असते याच्यावरही माझा फारसा विश्वास नाही आहे. सो मला असं वाटतं की तुम्हाला काय योग्य, काय वर्कआउट होतं आहे, तुमचे प्लस काय आहेत, मायनस काय आहेत हे ओळखून, कोणीतरी आपल्याला सांगितलं आहे, माझ्या शेजारचा दादा CA होता, माझ्या कोण लांबची कुठली तरी ताई CA होती आणि तिने असा अभ्यास केला होता, रात्री ती झोपायची नाही, सकाळी उठायची नाही वगैरे, जे काही झोन असतात. तर याचा विचार न करता तुमची स्ट्रॅटेजी, तुमचा अभ्यास होण्याच्या दृष्टीने जर तुम्ही वर्कआउट केलीत तर मला असं वाटतं की CA होणं फार अवघड नाही आहे, जर तुम्ही त्या स्ट्रॅटेजीला पूर्ण ते काही 4-5 महिन्याचा अभ्यास असतो आणि क्लासेस हे जर तुम्ही व्यवस्थित केले. जसं फॉर एक्झाम्पल की एखादा सब्जेक्ट आहे, सब्जेक्टमध्ये आता फॉर एक्झाम्पल मी माझंच एक उदाहरण देऊन सांगतो की एक अकाउंट्सचा सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये मर्जर ॲक्विजिशन नावाचा खूप मोठा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये खूप एक्झॉस्टिंग होता अभ्यास करणं, आणि मी तो ऑप्शनला टाकला. जे कोणीच कुठलाच CA स्टुडंट सांगणार आणि कुठलाच टीचर सांगणार आणि कुठलाच CA हे काय हा किती याच्याहून मोठा बावळटपणा काय असेल, पण मी माझ्या डोक्याशी हे नक्की केलं की मला 84 मार्काचा पेपर लिहायचा, 16 मार्काचा प्रश्न मी सोडणार, पण बाकीचा अभ्यास मी अशा प्रकारे केलेला होता की मी पास होऊ शकेन. सो अशी कस्टमाइज मॉडिफाईड आपल्या कॉन्फिडन्सनुसार किंवा आपली काय लेवल आहे, स्ट्रेंथ ओळखून त्याच्यानुसार जर स्ट्रॅटेजी केली तर आय थिंक इट इज डुएबल. अरे वा. आणि मग आता तुम्ही सध्या PNG मध्ये CFO म्हणून काम करताय, बरोबर. तर अनेक लोकांना आपण पाहतो की नॉर्मल लोकांना आपण पाहतो की CEO माहिती असतं, बरोबर, परंतु CFO मी फर्स्ट टाइम ऐकतोय. तर CFO म्हणजे नेमकं काय असतं, आणि एका कंपनीसाठी CFOचं रोल काय असतं म्हणजे? सो खूप इंडिपेंडंट रोल आहेत CEO आणि Okay. CFOचा. सो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO म्हणजे, CFO म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर. ओके. CEO सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा एक नटशेलमध्ये सांगायचं झालं तर ओव्हरऑल कंपनी कशी चालली पाहिजे, कुठल्या ठिकाणी कंपनीचा फोकस असला पाहिजे, पुढल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये कंपनी काय ॲस्पायर करते स्वतःपासून, किंवा कुठे जायला कंपनी बघते, कुठले मोठे मेजर डिसिजन्स असतात, मर्जर ॲक्विजिशनचे डिसिजन्स असतात, काही स्पिन ऑफ्स असतात वगैरे वगैरे. सो ओव्हरऑल कंपनी, कुटुंब कसं चालावं, आपण अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जे कोण सगळ्यात मोठा वरचा जो पुरुष असतो, आजोबा आपण म्हणूया, तर तसं CEOचं थोडंफार काम असतं की तो ओव्हरऑल बघतो. बट या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुला लागतो फायनान्स, बरोबर.
कुठलीही गोष्ट करायची असेल, अगदी डे टू डे ॲक्टिव्हिटी करायची असू दे, तुझं साधं रेंट भरायचं असू दे, ते काही मेजर एक्सपान्शन करायचं असेल, यू नीड अ फायनान्स. आणि ही सगळी फायनान्शियल मॅनेजमेंट ही CFOची मेन जबाबदारी असते. तर CFO काय काय बघतो, तर बेसिकली ही सगळी फंड मॅनेजमेंट आणि कॅश मॅनेजमेंट. फंड मॅनेजमेंटमध्ये आणि कॅश मॅनेजमेंटमध्ये काय येतं, की लोएस्ट पॉसिबल रेट्समध्ये फंड्स अवेलेबल करून देणं कंपनीला, आणि त्याचं युटिलायझेशन उत्तम प्रकारे होत आहे ना, याच्याकडे म्हणजे याच्यावर ऑडिट ठेवणं किंवा लक्ष ठेवणं, की ते Okay. करून घेणं. प्लस जे अकाउंट्स म्हणतो आपण, बुक रायटिंग म्हणतो, की ते सगळं पूर्णपणे CFOच्या अंडर येतं, की म्हणजे जे अकाउंटचे मॅनेजर असतात ते त्याच्या अंडर येतात आणि त्याच्यावर त्याचा पूर्णपणे कंट्रोल असतो, किंवा ते त्याचं मेन काम असतं असं आपण म्हणूया. सो दोघं, आणि तुझं बघितलंस तर KMPs म्हणतात कंपनीमध्ये, की मॅनेजरल पर्सन. तर CEO आणि CFO हे दोघंही इंडिपेंडंट KMPs म्हणून धरले जातात. त्यांची आपापल्या जबाबदाऱ्या आहेत आणि दोघंही डिरेक्टली बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला रिपोर्ट करत असतात, जे एकमेकांना वगैरे काही रिपोर्ट वगैरे करत नसतात. आणि तुझं बघायला गेलं ना, तर CEOचं काम जसं मी म्हणलं तुला, की पूर्ण ओव्हरऑल ऑर्गनायझेशन कसं चालायचं आहे. अगदी एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपली बॉडी, त्याच्यामध्ये ब्रेनचं काम करतोय CEO, बरोबर. की तो सगळ्यांना सांगतोय की यार हात हलव, हे कर, ते कर, ते कर. पण या सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागणार आहे. पैसे म्हणजे आपलं रक्त आहे 2 मिनिटासाठी बरोबर. असं समजू, किंवा ज्या काही आपल्या ऑर्डर जात आहेत ब्रेनकडून, आणि या कुठून जात आहेत तर मज्जातंतूमधून जात आहे, तुझ्या स्पाईनमधून जात आहे. तर CFO बेसिकली स्पायनल कॉर्डचं काम करतो, की सगळ्या गोष्टी ॲप्रोप्रिएटली जर वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला पोचल्या, फंड्स पोचले, अवेलेबल झाले, तर जे जे काही CEOने सांगितले ते उत्तम प्रकारे चालेल. सो ओव्हरऑल फंड मॅनेजमेंट आणि कॅश मॅनेजमेंट हे CFOच्या अखत्यारीमध्ये येतं. ओके. आणि इतक्या मोठ्या लेवलला काम करत असताना की आपण पाहतो की समजा जे टाइम मॅनेजमेंट असतं आणि जे प्रेशर हँडल असतं ते तुम्ही कशा प्रकारे करतात? अ, हे बघ, पणीपासून म्हणजे आता हे तू CFO वगैरे असं ठीक आहे, पण असं कुठलंच कंपनीतलं काम मला असं नाही वाटत आहे की जे विदाऊट प्लॅनिंग आणि विदाऊट प्रेशर असतं. हम्म. सो पोझिशन लहान असू दे, मोठी असू दे, म्हणजे आता मी 10 वर्ष PNGमध्ये आहे, CFO गेले 4-5 वर्ष आहे, त्याच्या आधी मी अकाउंट्स मॅनेजर म्हणून काम होतं. पण या सगळ्या माझ्या काय प्रवासामध्ये, किंवा मी CS करत असताना, हे करत असताना, या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मला कळली, की प्लॅनिंगला काही ऑप्शन नाही. ओके. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, जर तुमचा प्लॅन असेल तर फार जास्त तुमच्या हाताबाहेर सिच्युएशन जात नाहीत आणि प्रेशर्स क्रिएट होत नाही. आणि प्रेशर जरी आली तरी प्रेशर कसं हँडल करायचं याचंही प्लॅनिंग तुमचं ॲक्च्युली असलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे, की जरी ते क्वचित येणारी गोष्ट असली, पण इफ द प्लॅनिंग इज देअर, जसं मी मगाशी CA करतानाच्या सुद्धा लॉजिक म्हटलं, की माझा प्लॅन होता, की माझे जे काही स्ट्रेंथ्स आहेत, माझे विकनेसेस जे काही आहेत, आणि जी परिस्थिती आहे, या सगळ्याचा विचार करता आपला काहीतरी एक रोडमॅप असला पाहिजे, काहीतरी प्लॅन असला पाहिजे, ज्याच्यावर आपण चाललेलो असलं पाहिजे. हा जर तुमचा खरंच व्यवस्थित असेल, आणि तो कुठेतरी डॉक्युमेंटेड, स्वतःसाठी, लोकांना दाखवण्यासाठी नाही, वहीमध्ये, डायरीमध्ये, मोबाईलमध्ये, नोट्समध्ये, कुठेही डॉक्युमेंटेड असेल, की हो, मला या दिवसापर्यंत ही गोष्ट करायची, अशा अशा प्रकारे मी ही गोष्ट करणार आहे, हे 4 लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत, यांच्याकडून अशा अशा प्रकारे मी रिपोर्टिंग घेणार आहे, हे जर बरोबर. तुमचं सगळं ठरलेलं असेल, तर मला नाही वाटत आहे की खूप जास्त प्रेशर येण्यासारखं आहे, इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कुठल्या पोझिशनला आहात. आणि जर कधी प्रेशराईज सिच्युएशन आली, कारण सगळ्या काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, तर स्टील अशी प्रेशरची सिच्युएशन आल्यानंतर काय फॉलबॅक प्लॅन्स असतील, याचंही कुठेतरी प्लॅनिंग आपल्याकडे असलं पाहिजे. आणि ते समाऊ आहे आता, असं म्हणेन मी. थँकफुली मी चेस खेळायचो लहानपणी, तर त्याचा कुठेतरी फायदा त्याचा झाला फायदा असं झाला म्हणेन. आता. ओके. आपण पाहतो की अनेक लोक कंपन्यांमध्ये जॉबला लागतात, बरोबर, सुरुवातीला. आणि त्यातले फार कमी लोक असे असतात की जे टॉपच्या पोझिशनला जातात. बरेचसे जे लोक असतात ते लाईफ टाईम एका कम्फर्ट झोनमध्ये असतात आणि ते वरच्या लेवलला जाऊ शकत नाही. तर असं जर एखाद्याला लाईफमध्ये अशी ग्रोथ करायची असेल, की सपोज सुरुवातीला ते लो पोझिशनला तो जॉईन होईल समजा, आणि त्याला फ्युचरमध्ये टॉप पोझिशनला जायचं आहे कंपनीच्या, तर त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? अ, एखादा माणूस जर कम्फर्ट झोनमध्ये जात असेल तर खूप अवघड आहे, पण ज्याचं ॲस्पिरेशन आहे की खरंच त्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, तर मी तुला सांगतो की जसं तू मगाशी मला विचारलं की यार तू हे पण केलं, ते पण केलं का, हेच गरजेचं आहे बेसिकली. जर तुम्हाला वरती जायचं आहे तर तुम्ही इतरांपेक्षा काय +1 आहात. म्हणजे आपण म्हणतो की मी एवढा आहे, मी एवढे कष्ट करतो, मी सकाळी 6 वाजता जातो, रात्री 6 वाजता येतो, वगैरे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी टेकन इनटू कन्सिडरेशन, माझं काहीच म्हणणं नाही. पण ॲटलिस्ट ॲट द सेम टाईम कंपनी हा विचार करते की मला 2 एम्प्लॉईजमधला 1 एम्प्लॉई निवडायचा आहे वरती नेण्यासाठी, किंवा 10 एम्प्लॉईजमधला. तर त्यावेळेला त्या एम्प्लॉईमध्ये असा काहीतरी एक्स फॅक्टर असला पाहिजे जो बाकीच्या एम्प्लॉईजमध्ये काहीतरी लागेल. सो जो माणूस आहे ज्याला खरंच ॲस्पिरेशन आहे की कंपनीमध्ये काहीतरी व्हायचं आहे,
तर मला असं वाटतं की कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आणि एक एक्स फॅक्टर जो तुझ्या आजूबाजूच्या कलिग्समध्ये नाही आहे किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नाही आहे, जो तुझ्यामध्ये असला पाहिजे. आणि नॉट ओन्ली तुझ्या कंपनीमध्ये, जनरली स्पीकिंग. म्हणजे समजा मी सेल्समन आहे, तर ज्वेलरी सेक्टरमधला मी जर समजा सेल्समन आहे, तर PNGमध्ये मी सेल्समन आहे म्हणून PNGमधल्या सगळ्या सेल्समनपेक्षा मी चांगला आहे, पेक्षा मी जनरल सेल्समन फॅटर्निटीमध्ये चांगला आहे, याच्यासाठी कंटिन्युअस लेवलला प्रयत्न करणे. काल मी जे होतो त्याच्याशी आज मी बेटर आहे का यासाठी प्रयत्न करणे. जसं मी मगाशी तुला सांगितलं मी CA झालो, तरी मला असं वाटलं की नाही CS व्हावं, की अजून थोडं इन डेप्थ नॉलेज येईल मला, की त्याच्यामुळे ते एक फॅक्टर आहे. असं मी तुला गणिती त्रैराशिक मांडून नाही सांगू शकणार की मी हे केलं की मला हे मिळतं, हे केलं की हे मिळतं, बट याचं कुठे ना कुठेतरी ॲक्युम्युलेशन होत असतं आणि इट हेल्प्स यू. आता ते झाल्यानंतर मी CFO झालो, मी CS होतो, तरीसुद्धा मी लास्ट दीड वर्ष 18 महिने ऑलमोस्ट ते PGP प्रो जे ISBचं मी तुला म्हणलं ते करत होतं. आता इट इज वन ऑफ द व्हेरी डिफिकल्ट कोर्सेस. ISB सुद्धा खूप थरं इंटरव्ह्यू घेऊन या सगळ्या लोकांना करतात आणि खूप एक्झॉस्टिंग होता. म्हणजे दर आठवड्याला मला क्लासेस होते 10-10 तासाचे. म्हणजे हे सगळं करत असताना म्हणजे PNGमध्ये जॉब करतोय मी, गार्गीचं चालू होतं त्याच वेळेला, आणि हे सगळं चालू असताना सुद्धा मी शनिवार क्लासेस करत होतो. दर 1.5 महिन्यांतर परीक्षा देत होतो. वीकमध्ये संध्याकाळी आमचे ग्रुप प्रोजेक्ट्स असायचे, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट असायचे, त्याचं सबमिशन असायचं. हे सगळं मॅनेज करत 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 हे सगळं करावं लागलं. आता हे खरं करायची गरज नाही, कन्सिडरिंग मी ऑलरेडी KMP पोझिशनला आहे, बट तुला फ्युचर माहिती नाही. सो बेसिकली काही अशा गोष्टी समोर आल्या, काही चांगली अपॉर्च्युनिटी आली कंपनीच्या समोर की बाबा आम्हाला एकदम 10x व्हायचं, आणि मग तुमच्याकडे केपेबल माणूस आहे का? नाही, आमच्याकडे फक्त फायनान्सचा माणूस आहे. नाही, आता आमच्याकडे MBA पण माणूस आहे. तोच माणूस असेल, मी असं म्हणत नाही. मग ते म्हणताना कंपनीने इकडे तिकडे बघण्याच्या आधी माझ्याकडे बघावं अशी माझी इच्छा होती. बरोबर. मग ते बेसिकली मी जे म्हणतोय तसंच मला असं वाटतं की जे कोण ॲस्पायर करतायत की मला उद्या जाऊन मोठं व्हायचंय, तर मी कालपेक्षा आज कसा, आपण मध्ये कायझन तुला माहिती असेल बेसिकली जॅपनीज टेक. मुद्दा काय आहे की छोट्या छोट्या इम्प्रूव्हमेंट दररोज, इतकंही मोठं काही करण्याची गरज नाही आहे. आज मला मराठी उत्तम बोलता येतं, तर मी प्रयत्न करेन की पुढल्या 1 वर्षभरामध्ये मला इंग्लिश चांगलं बोलतो. माझा ड्रेसिंग सेन्स चांगला नाही, मला माहिती आहे, मी गेले खूप 6 महिने त्याच्यावर प्रयत्न करतो. छोट्या छोट्या गोष्टी असतील, असं काही खूप मेजर गोष्टी असण्याची गरज नाही आहे की त्याच्यामध्ये काहीतरी फारच युद्धच केलं मी वगैरे, असं करण्याची गरज मला वाटत नाही. पण एक मायनर इम्प्रूव्हमेंट कंटिन्युअस बेसिसवर जर एम्प्लॉईनी केल्या, आणि हे ॲक्युम्युलेशन आहे, चक्रवाढ व्याज म्हणतो ना आपण, त्या झोनमधलं हे आहे. म्हणजे ते नॉलेज असू दे, काही असू दे. सो माझं असं म्हणणं आहे की ज्या कोणाला खरंच ॲस्पिरंट आहे, तर त्यांनी हा विचार नको करायला की मी हे केलं तर हे मिळेल, पण काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट जर केल्या तर आय थिंक काही फार अवघड वाटत नाही मला. ओके. आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की समजा जे म्हणजे कॉर्पोरेट कल्चर असतं किंवा असं आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जरी धरलं समजा, तरी आपण ऐकतो की ऑफिस पॉलिटिक्स खूप चालतं. तर असं खरंच म्हणजे रियालिटीमध्ये असतं? कारण मी स्वतः जॉब केलेला नाहीये, त्यामुळे विचारतोय. असं खरंच असतं का, आणि याच्यासोबत डील कसं करायचं? हे बघ, पॉलिटिक्स हा खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे. जनरल पॉलिटिक्सचा तू जरी डेफिनेशन काढली तरी खूप सब्जेक्टिव्ह असणार आहे ती. मला ॲक्च्युली डेफिनेशनही माहिती नाही त्याची. बट एवढं ग्रुपमध्ये काम करत असताना असं होऊ शकतं की कारण कंपनीमध्ये प्रत्येक माणूस शेवटी पगारासाठी, पोझिशनसाठी आलेला आहे. बरोबर. आज जर विचार करायला गेलं तर प्रत्येकाला पुढे जायचं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी वैयक्तिक स्वार्थ हा समोर येतो वागत असताना, डील करत असताना सिच्युएशन्स. सो वैयक्तिक स्वार्थ आला की मग थोडेसे चक्केपंजे वगैरे, ज्याला पॉलिटिक्स आपण म्हणतो, या गोष्टी येतात आणि या इनएव्हिटेबल आहेत. तू कुठेच टाळू शकत नाही. म्हणजे आज तू कंपनीमध्ये जॉब कर, गव्हर्नमेंटमध्ये जॉब कर, बिझनेस कर, तू क्रिकेट टीममध्ये असशील, कुठल्या अगदी तू ढोल ताशा पथकात गेलास तरी हे तुला माहिती. सो पॉलिटिक्स हे कुठेही हलणाऱ्यातला भाग नाही आहे. सो हे आहे, हे असतं. पण हे असतं म्हणून काही तू कुठली गोष्ट करणं बंद तर करणार नाही. सो या सगळ्यामध्ये मला आत्तापर्यंत जे उमगलेलं काय म्हणजे त्याच्यातून थोडासा एक मला जो आन्सर मला त्याच्यातला मिळाला आहे, जर तू उत्तम आहेस, तू उत्तम काम करतो, तू उत्तम अकॅडमिकली उत्तम आहेस, तू उत्तम काम करतो, तुझ्या एवढा डेडिकेटेड कोणी नाही आहे, तुझ्यासारखा चांगला विचार करणारं कोणी नाही, तू नेहमी कंपनीसाठी पॉझिटिव्ह विचार करतो वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुझ्यामध्ये असतील तर मला वाटत नाही पॉलिटिक्सचा तुझ्यावर खूप परिणाम होतो. ओके. कारण एक कंपनी म्हणून तू विचार कर की तू असाच माणूस बघशील ना, मग इरेस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिक्स तू असं पाहिजे. काम करणाऱ्या माणसाला मरण नाही रे. तुझं काम करण्याची इच्छा आहे तर अशी एनिवे लोक बोंबा मारत असं की यार मला काम करणारे लोक हवे आहेत, काम करणारे जबाबदारी घेणारे लोक हवे, जबाबदारी घेणे. कारण हक्क मागणारी खूप लोक असतात, जबाबदारी घेणारे खूप कमी असतात. सो तुझं जबाबदारी घेऊन उत्तम प्रकारे काम करणारा माणूस असशील तर मला असं वाटतं की पॉलिटिक्स असू दे नसू दे फार जास्त फरक पडत नाही. थोडंसं उशिरा मिळेल पण ठीक आहे, पण मिळतात अशा गोष्टी, म्हणजे सक्सेस मिळतो असं मला फार वाटतं. ओके. आपण पाहतो की समजा कंपनीमध्ये आज जे यंग मुलं लागतात, समजा कुठल्याही जॉबला लागतात, त्यांच्याकडे भरपूर आयडियाज असतात की मला असं करायचंय, आपल्या कंपनीने असं केलं पाहिजे.
परंतु त्यांनी जर त्या आयडिया जर सपोज त्यांच्या कंपनीमध्ये जर एखाद्या सिनियर पर्सन समोर किंवा जे सपोज आपण ओल्ड माणसं आहेत समजा त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत त्यांच्यासमोर जर मांडल्या ना, तर प्रॉब्लेम असा होतो की ते लवकर जे आयडियाज आहेत ते लवकर ऍक्सेप्ट होत नाही आणि त्याच्यामुळे असं होतं की जे यंग मुलं आहेत ते कुठेतरी डिप्रेशनमध्ये जातात. मग याच्यावरती तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? सो जर तू यंग मुलं म्हणतोस म्हणजे मला असं वाटतं की तुझं असं म्हणणं असेल की मी जॉबला लागल्यानंतर 2-3 वर्षामध्ये मला असं वाटतं. सो अगदी एक उदाहरण देऊन सांगतो की लहान मुलगा घरी येऊन म्हणतो की बाबा कुत्रं घेऊयात, घेऊयात आणि ते कधीच येत नाही कुत्रं घरात. सो मुद्दा असा असतो की मला असं वाटतं की तो मुलगा अजून तेवढा मॅच्युअर्ड इनफ नाही आहे की त्यांनी असा कुठला तरी डिसिजन घ्यावा की जो खूप जास्त अफेक्ट होईल. कारण घरातली जागा जाते. आज कुत्रं सांभाळायचं म्हटलं तरी पेडिग्री देण्यापासून खर्च आहे. सो हे सगळे खर्च मॅनेज करणं हे एवढा त्यांनी विचार केलेला नसतो. सो असं सुद्धा कुठेतरी होऊ शकत असेल. आता मी माझं उदाहरण देऊन सांगतो. मी पण असे काही ना काहीतरी वेगवेगळे आयडियाज घेऊन आमच्या सीईओंकडे, अजित गाडगे जे आपले ओनर आहेत त्यांच्याकडे जायचो. तेही माझ्याकडे अगदी हो खूप उत्तम आयडिया आदित्य वगैरे वगैरे आणि पुढे काही व्हायचं नाही आणि त्या चिडचिडही व्हायची. कारण मी यंग आहे तर मला पण वाटतं यार याच्याहून किती चांगलं मी घेऊन जाऊ, किती म्हणजे एकदम भारी आयडिया, हे असं बटन दाबा तिकडे लगेच पैसे यायला लागतील वगैरे हा हिशोब होता. आणि ती आयडिया 2020 साली कन्व्हर्ट झाली. जी गार्गी म्हणून आपण फॅशन ज्वेलरीची नवीन कंपनी सुरू केली ती आयडिया मी 2015-16 मध्ये त्यांना पिच करत होतो. आता तू म्हणशील आता सक्सेसफुल झालंय मग आता तेव्हाही ती सक्सेसफुल होती, तसं नव्हतं. आज मी जे काही काम करतोय, ज्या प्रिसिजननी करतोय, ज्या टू द पॉईंट करतोय, ज्या कॅल्क्युलेशननी करतोय, मी खरंच तेवढा मॅच्युअर्ड नव्हतो. आज मला माहिती आहे 5 वर्ष. सो ते त्यांना कळतं, आपल्याला कळत नाही. सो बऱ्याच वेळेला ना की सजेशन देत असताना आपण खरंच तेवढी क्रेडिटेबिलिटी त्या कंपनीमध्ये गेन केली आहे का, हे पहिले कुठेतरी आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की खरंच आहे का. आणि जर केलेली असेल आणि तरी सुद्धा हे घडत असेल, जर नसेल केली तर आय थिंक वेट अँड वॉच इज द की. तुम्ही काम करत राहा, 2-3 वर्षानंतर नक्की ऐकतील आणि ते पुढे जाईल. आणि हे सगळं करून सुद्धा ऐकलं जात नाही तर मला असं वाटतं की कंपनी चुकतीये. मे बी तुझी एनर्जी, एन्व्हायरमेंट तुमची मॅच होत नाही, एकमेकांबरोबर फ्रिक्वेन्सी कुठे ना कुठेतरी मॅच होत नाहीये. तर आपण जर पूर्णपणे फेअर चान्स दिलाय, शांत मनाने विचार करावा, आपण फेअर चान्स दिलेला आहे. आय थिंक इट्स टाइम टू लुक फॉर अनदर जॉब आणि थोडासा वेगळा वे दुसऱ्या स्विच करायला. कारण शेवटी तू जर एक एम्प्लॉई म्हणून बघितलंस ना तर माझं फायनाईट लाईफ आहे. मी माझ्या वयाच्या 20-22व्या वर्षी नोकरीला लागतो. माझं सगळं शिक्षण झालं काही 25 जर ॲव्हरेज आणि 60व्या वर्षी रिटायर. म्हणजे मी साधारणतः या दरम्यानचे 35 वर्ष काम करणार आहे. याच्या पुढे मागे माझं काही नाही. त्या 35 वर्षामध्ये मला काय काय करायचं आहे, मला सक्सेसफुल माझं करिअर बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये पैसाही पाहिजे, पोझिशनही पाहिजे, थोडंफार सुखही पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला परक्विजिट्स जे आपण म्हणतो त्या, हे सगळ्या गोष्टी पाहिजेत. सो तू एखाद्या गोष्टीची किती दिवस वाट बघणार, ह्याला सुद्धा कुठे ना कुठेतरी तू फायनाईटपणा आणणं गरजेचं आहे की तुला माहिती पाहिजे की नाही यार बॉस 5 वर्ष दिली, आता 5 वर्षांतर ही क्रेडिटेबिलिटी यायला पाहिजे कन्सिडरिंग माझी पोझिशन. चल अजून 2 वर्ष दिली, आता होत नाही, इट्स टाइम टू मूव्ह ऑन. कारण माझं फायनाईट लाईफ आहे ॲज ए नोकरदार आणि माझं जे काही करिअर घडवायचं आहे त्याच्यासाठी. ओके, आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही गार्गी नावाचा एक नवीन ब्रँड लॉन्च केला, बरोबर? तर ॲज अ को फाउंडर म्हणून काम करत असताना तुमच्यासमोर काय नवीन चॅलेंजेस आले? एक फायदा PN गार्गी अँड सन्समध्ये मी जिथे काम करतो ना, तर तिचा एक खूप चांगला मला फायदा असा आला की एक साधारणतः 2000 म्हणजे मी जॉईन झालो 2013-14 मध्ये आणि त्याच्यानंतर एक 5च वर्षामध्ये मला आणि माझ्याबरोबर अनेक जणांना, म्हणजे आम्ही एक ऑलमोस्ट 13-15 जणांची टीम आहोत. आम्हाला सगळ्यांनाच ना समहाऊ स्ट्रॅटेजिक डिसिजन्स जे जनरली KMPs घेतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यात आलं. कल्चर आहे आमच्याकडचं की बाबा आपण जास्तीत जास्त लोक डेमोक्रेसी कसं म्हणतो आपण त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त लोकांना. सो पहिल्यापासून इन्व्हॉल्व कुठेतरी नाही. सो को फाउंडर म्हणून तू काय करतोस, बेसिकली तुला कंपनी कशी चालते, कशी चालायला पाहिजे, जसं मी मगाशी CEO बद्दल तुला सांगितलं, हे बेसिकली काम असतं. तर हे जनरल मॅनेजमेंटचं जे काम आहे त्याच्याबद्दलचं प्रॅक्टिकल नॉलेज समहाऊ एका मोठ्या कंपनीमध्ये मला खरंच चांगलं एक्सपोजर मिळालं. मी 2-3 वर्ष त्याच्यामध्ये काम केलं आणि ते थोडंसं इझी झालं खरं सांगायचं तर को फाउंडर म्हणून काम करायचं. को फाउंडर म्हणजे काय, कारण ती बेसिकली इट इज अ माय ब्रेन चाइल्ड आणि त्याच्यामुळे मी आयडिया आणलेली होती आणि दॅट्स वाय ते डेझिग्नेशन. फ्रँकली डेझिग्नेशन्स ही खूप जास्त फनी आहेत असं मला वाटतं, कारण अल्टिमेटली कधी कधी तुम्ही फार वेगळं काम करत असता. तुमच्या डेझिग्नेशन सोडून सुद्धा खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात ज्या तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पार पाडत असता. तर मला असं वाटतं की इट्स व्हेरी थिन लाईन की तू त्याला को फाउंडर म्हण, CEO म्हण, कधी काय वॉट एव्हर, तसं काय जनरल मॅनेजर म्हण, पण साधारणतः जर वर्क रिस्पॉन्सिबिलिटीज जर तू बघितल्या तर त्या सिमिलर सॉर्ट्सच्या आहेत. ओके, आणि को फाउंडर म्हणून काम करत असताना सगळ्यात मोठी लर्निंग कोणती होती तुमच्यासाठी?
सगळ्यात मोठी लर्निंग अशी होती की बदल म्हणजे मी आता सांगतो की पीएनजी ही खूप ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन आहे. 190 वर्षाची ऑर्गनायझेशन आहे. त्याला स्वतःची एक हिस्ट्री आहे. बरोबर. ही कंपनी कम्प्लिटली नवीन होती, न्यूबॉर्न बेबी होती. सो ते एक मला माहिती नव्हतं की यार कम्प्लिटली नवीन बेबी ज्याला हिस्ट्री नाही, ज्याला हिस्ट्री लिहायची आहे, पहिल्यापासून सुरुवात काय, पहिलं पान आपण लिहायला सुरुवात करायचं, हा एक खूप वेगळा लर्निंग होता की काही एथिक्स घेऊन पीएनजी काम करतं. त्याच्याबद्दल एक म्हणलं जातं की बाबा पारदर्शकता हे आहे, काय सचोटी आहे वगैरे वगैरे. पण गार्गीची स्वतःची ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. सो पीएनजीचा कसा ब्रँड होता रे, गार्गी सुरू केल्यानंतर मला पहिल्या 4 महिन्यात हे कळलं की अरे गार्गीचा ब्रँड होणं, गार्गी हा एक इटसेल्फ इज अ ब्रँड, हे एस्टॅब्लिश करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे ॲज अ को फाउंडर माझी. आणि मग त्याच्याबद्दलची बरीच एक्सप्लोरेशन बेसिकली अजूनही माझी चालू आहे. मी असं नाही म्हणत की खूप नोन ब्रँड अजून तो झालेला आहे, बट त्याच्याबद्दलची एक्सप्लोरेशन आणि त्याच्याबद्दलची लर्निंग जास्त मला मिळाली की ॲज अ ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश होण्याकरता काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. कारण पीएनजी वॉज ऑलरेडी अ ब्रँड, त्याला गरज नव्हती. मी जेव्हा लागलो तेव्हाही ब्रँड होता, आजही आहे, मी नसीन तरी तो ब्रँडच आहे. बरोबर. पण गार्गी वॉज लिटरली न्यूबॉर्न बेबी, आणि त्यामुळे तिला, त्या कंपनीला आपल्याला ब्रँड स्टेटस क्रिएट करण्यासाठीच्या गोष्टी करणं हा बेसिकली खूप मोठा लर्निंग. यातूनच माझा एक सब क्वेश्चन आहे, म्हणजे की आताच तुम्ही सांगितलं की तुम्हाला कळालं की जर सपोज आपल्याला ब्रँड बनवायचा असेल तर कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर हाच बेसिकली क्वेश्चन आहे की जर एखाद्याला ब्रँड बनवायचा असेल तर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मी थोडासा ट्रॅडिशनल माइंडसेटचा आहे, सो थोडंसं Okay. उत्तर बाकीच्या लोकांपेक्षा माझं वेगळं असू शकतं. तू कुठल्या गोष्टीला ब्रँड म्हणतोस ना, हा अगेन इज अ सब्जेक्टिव्ह. बरोबर. बरं, म्हणजे असे अनेक ब्रँड्स म्हणू आपण की जे आले आणि गेले, आणि माझ्या डेफिनेशनमध्ये ते ब्रँड्स नाही आहे. सो बेसिकली ब्रँड हा ही अशी गोष्ट आहे की जी चिरतरुण आहे बेसिकली, ज्याच्याबद्दल तू पिढ्यानपिढ्या लोकांना माहिती आहे, ती काय त्याचं ॲस्पिरेशन आहे त्या लोकांना की मी त्या कंपनीचं प्रॉडक्ट वापरतो. किंवा जसं आपल्याकडे टाटाचं बद्दल बोललं जातं, बऱ्याच जणांबद्दल बोललं जातं, टाटाचबद्दल, बिर्लाजबद्दल, किर्लोस्करांबद्दल बोललं जातं, खूप आहे. म्हणजे तू ब्रँड म्हणून म्हटलं तर सचिन तेंडुलकर इज अ ब्रँड, लगेच अगेन ॲस्पिरेशन. बरोबर. सो व्हॉट यू आर डुईंग इज अ ॲस्पिरेशन. सो बेसिकली गार्गीचं करत असताना मी हाच विचार करत होतो की अरे ही ॲस्पिरेशन ब्रँड कसा बनेल, की प्रत्येकाला गार्गीचा प्रॉडक्ट घ्यावासा वाटेल अशा प्रकारची कंपनी तयार करणं, ही बेसिकली त्यातलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रॉडक्ट काही असेल, मग तुझी सर्व्हिस पण असू शकते, पण प्रॉडक्ट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तू पॉडकास्ट करतो, तू किती छान दिसतोस पेक्षा तुझा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे कंटेंट, कॉन्टेंट. तो किती चांगला आहे ह्याच्यावर तुझा ब्रँड बनणार. बरोबर. सो माझी डेफिनेशन खूप सिम्पल आहे ब्रँडची, उत्तम प्रॉडक्ट इज इक्वल टू उत्तम ब्रँड. ओके. इतक्या सिम्पल याच्यावर आहे. त्यामुळे गार्गीचं सुरू करत असतानाचा बेसिकली मूळ मंत्र हा होता की आपला प्रॉडक्ट कडक असला पाहिजे, बाकीचं सगळं होईल. म्हणजे ते थोडंफार बरोबर. मार्केटिंग आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं आहे, या सगळ्या गोष्टी लागतातच. म्हणजे किती चांगला प्रॉडक्ट असला तरी, पण मुळात प्रॉडक्टच तुमचा प्रॉब्लेमॅटिक असेल तर ते 4-5 वर्षांसाठी उत्तम जळायचं आणि मग नंतर ते डायरेक्ट क्रॅश मोडमध्ये जातं. तर ते जायचं नाही आहे, हे कुठे ना कुठे डोक्यात. त्यामुळे जो उत्तम प्रॉडक्ट आहे देन तुमचा ब्रँड उत्तम आहे, आणि तो जेवढा जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करायचा तो करणं प्रयत्न चालू आहे. बरोबर. आपण आजकाल ऐकतो की समजा प्रत्येक जण, अनेक लोक म्हणत असतात की जर समजा तुम्हाला आयुष्यात जर खरंच पैसे कमवायचे असतील तर तुम्ही बिझनेस केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नोकरीमध्ये तेवढी हवी तेवढी ग्रोथ नसते. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे? सो एनिवे, अगदी खरं सांगायचं तर मला नाही वाटत तसं. कारण बिझनेसमध्ये उत्तम पैसा असतो हे सांगण्यासाठी कुठलं स्टॅटिस्टिक्स जगात अवेलेबल आहे मला माहिती नाही. म्हणजे असे कितीतरी लोक आहेत जे बिझनेस सुरू करतात, त्यांचे वर्कआउट होत नाहीत बिझनेस, मग ते दुसरा बिझनेस करतात, तोही वर्कआउट होत नाही आणि ते बंद पडतात बिझनेस. असे सुद्धा खूप असणार, ज्याची उदाहरणं कोणी देणार नाही आहे तुम्हाला एकच कुठला तरी ब्रँड माहिती असं की अरे हा ब्रँड बघ ना यार, 10 वर्षापूर्वी 0 होता आणि आता 10 पट आहे, आणि म्हणून तो ब्रँड आहे आणि बिझनेस सक्सेसफुल आहे वगैरे वगैरे. सो मला असं वाटतं की जर तुम्ही नोकरदार असाल आणि जे मी मगाशी तुला म्हटलं कायझन असेल, तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत आहात, तुम्ही नवीन नवीन डिग्रीज घेत आहात, तर मला असं वाटतं की 10 वर्षामध्ये मी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की त्या माणसाची जी ॲन्युअल सॅलरी होती ती त्याची आता मंथली सॅलरी. ओके. सो तू हा जर विचार केला तर 12 पट झाला त्याचं इन्कम. बरोबर. मग 12 पट इन्कम तुझं इथे सॅलरीमध्येही होऊ शकणार आहे, किंवा तू जर एम्प्लॉई असेल तरीही होऊ शकणार. म्हणजे तुला जर फक्त पैसे उत्तम कमवायचे आहेत त्याच्यासाठी तुला धंदाच केला पाहिजे किंवा बिझनेसच केला पाहिजे वगैरे, हे जे काही थंब रूल परत मी म्हटलं ना, ॲक्च्युली का होतं, कारण हे असं ऐकायला खूप भारी वाटतं, हे नोकरी सोडून दे, हे कर ते कर वगैरे, असं जनरली असं 20व्या मजल्यावर उडी मारली वगैरे ऐकायला खूप भारी वाटतं, दुसऱ्या मजल्यावर मारली ठीक आहे.
हा जो झोन आहे आपल्याकडे, ते उगीच ओव्हर ड्रॅमॅटिक करून सांगणं वगैरे ना, त्याच्यातून हे थोडंसं मला असं वाटतं की हे पालुपद आलेलं आहे, की बाबा पैसे कमवायचे असेल आणि खूप मोठं व्हायचं असेल तर बिझनेसच करावा लागतो, नोकरीमध्ये काही पैसे ठेवलेले नाही आहेत. तर तसं नाही, माझं असं म्हणणं आहे की बिझनेस म्हणजे 24 तासाची नोकरी. बरोबर. जर तू 24 तासाची नोकरी करायला जर तयार आहेस आणि तू इथे 8 तासाच्या नोकरीमध्ये 6 तासच एकतर येतोस, त्याच्यामध्ये चहा पितो, खालती कट्ट्यावर जातो, इकडे तिकडे गप्पा मारतो, या सगळ्या करून 4च तास काम करतो आणि म्हणतो की यार बिझनेस सारखा पैसा नाही, तर नसणार आहे ऑफकोर्स. तू 8 तासाच्या नोकरीमध्ये 16 तास काम करतोयस का, मग बिझनेस सारखा पैसा आहे नोकरीमध्ये. पण ते तेवढं डेडिकेशन, आणि बिझनेस हे शब्द सोपा आहे, तर त्याचा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आणि तुमचा पिंड आहे का बिझनेस. कारण ते बिझनेस महत्वाचं इज नॉट लाईक अ डोमेन की माझी एक्सपर्टी मी ते करतो. तुम्हाला असंख्य 100 गोष्टी, अगदी गव्हर्नमेंटचे टॅक्सेस, तुझं ते शॉप ॲक्ट लायसन्स काढणं पासून ते म्हणजे लिटरली डे टू डे तुझा कॅश फ्लो मॅनेज करणं, हे सगळं तुला करायचं आहे. वेअरएज कंपनीमध्ये हे करणारे एक 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 माणूस वेगवेगळा असतो मोठ्या कंपनीमध्ये ज्या ठिकाणी तू काम करतो. सगळ्यात पहिले तुझा पिंड आहे का, जो पिंडच नसेल तर तू कितीही ठरव, तू त्याच्यामध्ये सक्सेसफुल होणार. आणि वाईस वर्षा सुद्धा आहे बरं का, की एखाद्याचा खरंच बिझनेसचा पिंड असतो, नोकरीचा नसतो. मी बरोबर. नाही ऐकू शकत माणसाचं एका, मी नाही यांचे ऑर्डर्स घेऊ शकत, असं असतं. आणि मी काही पण करीन, आणि मी काही झालं मी माझ्या मनाचा मालिक आहे, मी स्वतःचं किती ऐकतो, असा सुद्धा काही लोकांचा पिंड असतो. त्यांनी बिझनेस करावा, पण बिझनेस इज द सोल काय सोल्युशन टू अर्न द मनी, असं जर असेल तर त्याचं उत्तर नाही असं मला वाटतं. ओके. तुम्ही म्हणजे इतक्या मोठ्या पदावर काम करत असताना सुद्धा तुम्ही स्वतःचं एक नाटक लिहिलं आणि मला असं वाटतं ते भरपूर सक्सेसफुल ठरलं. परंतु ते लिहित असताना ज्यावेळेस तुम्ही ते तयार करत होते, तर त्यावेळेस तुम्हाला अशी भीती वगैरे वाटली नाही का? समजा आपण एका ठिकाणी आपण सक्सेसफुल आहोत, परंतु दुसऱ्या क्षेत्रात जात असताना समजा फेल्युअरची भीती नाही वाटली का तुम्हाला? सो मला असं वाटतं कुठलीही नवीन गोष्ट, मग ती तुझ्या क्षेत्रातली असू दे किंवा वेगळ्या क्षेत्रातली असू दे, जर नवीन सुरू करतोय तर फेल्युअरचा चान्स तर आहेच. आणि परत मी तुला मगाशी म्हणलं तसंच मी थोडंसं तेच होतंय, पण मला असं वाटतं की जर तू नवीन नवीन शिकणं, नवीन नवीन करणं, यातूनच जनरल प्रगती आपण म्हणू माणसाची होत असते. आणि मला एक ओव्हरऑल, मी PNGचं ॲक्च्युली ज्या जाहिराती असतात ना आपल्या, व्हिडिओ ॲड्स असतात, त्या मी ॲक्च्युली लिहायचो. ओके. आणि त्याला चांगला रिस्पॉन्स यायचा, 1-2 अवॉर्ड्सही मिळाले. तेव्हा मला कळलं की मला थोडंफार कळतं बरं का हे कसं लिहायचं असं होतं. आणि म्हणून ॲक्च्युली जे मी, स्वरा आणि ते दोघे जे नाटक लिहिलं आहे मी, ज्याच्यामध्ये निवेदिता ताई आहेत, सुयश आहे, रश्मी आहे, विजयदादा होते, श्रीरंग देशमुख हे ॲक्टर्स आहेत. तर यांना घेऊन हे नाटक झालं. तर हे नाटक त्याच्यामुळे सुचलं, की म्हणजे वाटलं की लिहावं खरंच, जावं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. आणि खरं सांगायचं थोडाफार नशिबाचा पार्ट आहे. पण कधीतरी मी धोनी बॅटिंग करत असताना गावस्करची कॉमेंट्री ऐकलेली, धोनीने घुमवला बॉल, कट लागून 6 गेली, आणि तेव्हा तो म्हणला होता की लक फेवर्स द ब्रेव्ह. तर ते थोडंफार झालं असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी एवढा फेल्युअरचा वगैरे विचार नाही केला रे. कारण फेल्युअर कोणासाठी असेल, म्हणजे कोण तुला जज करणार आहे फेल झालं? तुझीच आजूबाजूची लोक, त्यांनी बघितलंय तू बरंच काय काय केलं. मग एखाद्या गोष्टीमध्ये फेल झालं तर एवढं काय. त्यामुळे मी एवढा फारसा विचार केला नाही त्या बाबतीत. पण थँक गॉड इज ग्रेट म्हणतात तसं थोडंफार झालं. सो आणि फेल्युअर म्हणजे काय, की लोक तुला काय बोलतात, बरोबर. हा बेसिक. फेल्युअर कोण ठरवतं आधी, हा एक सगळ्यात मोठा, की आजूबाजूची लोक. आपल्याला असं वाटतं की ते आपल्याकडे बघतायत, जे आपल्याकडे बघत नसतात. याचं मी तुला अगदी बेसिक उदाहरण सांगतो, की तू इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी काही काही गोष्टी करत असतो, आणि आपल्याला असं वाटायचं की माझ्या त्या मित्राने, अरे माझ्या त्या मैत्रिणीने ते बघितलेलं असं वगैरे, तिला काही आठवत नसतं की तू काय टाकलंय, काय झालंय, काय. सो आपल्यालाच फक्त असं वाटत असतं की लोक आपल्याकडे बघतात, लोकांना वेळ नाही आपल्याकडे बघायला. सो मला असं वाटतं की आपण ते खूप जास्त जे ओव्हर कॉशियस असतो ना स्वतःच्या इमेजबद्दल, मी म्हणजे कोणीतरी आहे, माझ्याकडे सगळेजण बघतायत, रस्त्याने चालताना बाकीच्यांना खरंच काही काम नाही आहे, फक्त याच माणसाला बघितलं पाहिजे, अशी सगळ्यांची जबाबदारी वगैरे, असं खरं काही नसतं प्रॅक्टिकल जीवनामध्ये. आपण आपलं काम करत राहावं असं माझं एकदम स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आपापलं काम करावं. आणि तेच थोडीशी धारणा ठेवली वेन इट कम्स टू प्ले रायटिंग, आणि ते वर्कआउट झालं थँकफुली. आता जो इंटरव्ह्यू एखादा व्यक्ती बघतोय समजा, त्याला कदाचित असं वाटेल की तुमचं लाईफ एकदम इझी गोईंग होतं समजा, हां. की तुम्हाला हे मिळालं, ते मिळालं, ते मिळालं. कारण नॉर्मल लोकांसाठी हे पॉसिबल नसतं, की पटापट CA पण झाले, CS झाले, CFO झाले, आता नाटकात पण यशस्वी झाले. तर सगळ्यात मोठं फेल्युअर कोणतं होतं, की बाबा की तुमच्या लाईफसाठी? मला असं वाटतं की नंबर ऑफ सक्सेस, आता सक्सेसेस जे म्हणतोय आपण, तर नंबर ऑफ सक्सेस हा नंबर ऑफ फेल्युअरवर डिपेंडंट आहे. सो मी तुला हे एवढं 100% सांगतो की असंख्य फेल्युअर्स आहेत, म्हणजे मी तुला एक नाही सांगू शकतो. म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मी सुरू करायची इच्छा होती, मला वाटत होतं की मी हे करू शकीन, आणि मी ते करायला सुरुवात केली आणि ते घडलं नाही.
बट द पॉईंट वॉज की तू कन्सिस्टंटली दुसरं काहीतरी ट्राय केलंस का, अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न केलास का, तू थांबला नाहीस का. आणि याच्यामध्ये अरे खूप सारे फॅक्टर्स आहेत. म्हणजे मी म्हटलं तसं की आपले एन्व्हायरमेंट आहे, आपले मित्र आहेत, आपलं सर्कल आहे, की हे खूप जास्त उद्युक्त करतं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी करायला आणि नवीन नवीन गोष्टी सक्सेस करायला. सो या सगळ्या गोष्टी, उत्तम संगत असणं, उत्तम प्रकारे तुम्ही लाईफकडे बघणं, लाईक तुम्हाला चांगले निंदकाचे घर असावे शेजारी, तशा प्रकारची काही लोकं असावीत की जी इंडिपेंडेंटली तुला ओपिनियन देऊ शकतात. की मी नाटक लिहिल्यानंतर तू म्हणतोय छान आहे बाबा, मला नॉमिनेशन मिळाले, 4-5 अवॉर्ड्स मिळाले, उत्तम आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातले काही असे जण होते की अरे हे किती बोर होतं, हे किती बकवास होतं, असं सांगणार. आणि या सगळ्या काइंड ऑफ आज फेल्युअर आहे रे, की ॲज अ लेखक तुला एखादा सांगतं की शी हे काय होतं, असं तर तुला उद्या कोणी म्हणलं, जरी बोललं तरी वाईट हां वाटतं. एक्झॅक्टली, तुला वाईट वाटतं. आणि मग यू टेन टू थिंक की अरे मग तो दुसरा दिवस असा येतो तुला असं वाटतं मला लिहिताच येत नाही. तू आज सेल्फ डाऊट येतो. 100% येतो. आणि सेल्फ डाऊट, मला जर असं कोणी म्हणत असेल की मला येत नाही असं म्हणणारा माणूस आहे तर तो वेडा आहे. 100 वेळेला, दिवसात 4 वेळा येऊ शकतो सेल्फ डाऊट की मी करतोय ते बरोबर करतोय ना. आणि दीज आर द 5 पॉईंट्स ऑफ फेल्युअर. पण मुद्दा हाच आहे की त्या पॉईंट ऑफ फेल्युअर नंतर तुम्ही काय करता. तुम्ही तिथे थांबता, तुम्ही एनर्जी डाऊन करून टाकता, तुम्ही डायव्हर्ट होऊन जाता, का तुम्ही परत एकदा एक थोडासा ब्रेक घेऊन, छोटा ब्रेक घेऊन त्याच्यावर बिल्टअप करता. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो आय थिंक फेल्युअर इज अ पार्ट ऑफ होल जर्नी. आणि या प्रत्येकाच्याच जर्नी येत असेल. सक्सेसेस कधी कधी मी म्हणतो तसं की एफर्ट्स आर इन आवर हँड. रिझल्ट तू सांगू शकत नाही. म्हणजे रिझल्ट हा कधीच नाही. मॅच दोघे जण उत्तम घेतात, एकच जिंकतो. सो मे बी माझं नशीब थोडंसं चांगलं चाललं असेल आणि त्याच्यामध्ये ते रिझल्ट दिसत आहेत. काही जणांचे रिझल्ट एवढे दिसणार नाही. पण तू जर त्यांचे कम्पॅटेबिलिटी किंवा तू जर म्हटलास ना की ते व्यक्तिमत्व वर्सेस तुझं व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व असतील. सो मला असं वाटतं की द पॉईंट इज दॅट की फेल्युअर्स ही प्रत्येकाचा पार्ट आहे. फेल्युअरवर बिल्टअप करा, त्याच्यावर काही ना काहीतरी ट्राय करा, नवीन पद्धती आपण शोधूयात. त्याच प्रॉब्लेमला सोल्युशन काढण्यासाठी, जर समजा सम सोल्युशन इज नॉट वर्किंग आउट, देन मी वेगळं सोल्युशन ट्राय केलं. आणि अशा प्रकारे बेसिकली वर्कआउट करत राहणं, परत कंटिन्युअस बेसिसवर इम्प्रूव्हमेंट करत राहणं स्वतःमध्ये, आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, व्हॅल्यू ॲडिशन करणं, थोडं नवीन नवीन गोष्टी शिकणं, या सगळ्या गोष्टी करत राहिल्या तर मला असं वाटतं की हे करण्यासारखं. म्हणजे असं फार काही अवघड किंवा खूप जास्त काहीतरी वेगळ्या जगातलं काहीतरी मी सांगतोय असं नाही. ओके. आदित्य दादा, तुम्ही बिझी शेड्यूल मधून पण आम्हाला टाइम दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण सीएफओ म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती पण पुणे गाडगे अँड सन्सचा सीएफओ. तर मला तुम्हाला शेवटी एकच विचार आहे की समजा आपली जी यंग ऑडियन्स आहे की जी आता बघते, त्यांच्यासाठी शेवटचं तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर काय असेल? मला असं वाटतंय की प्रत्येकाने हॅपीली अनसॅटिस्फाईड असणं गरजेचं आहे. की ज्याच्यामध्ये वाय एम सेईंग अनसॅटिस्फाईड, देन जर तुम्ही अनसॅटिस्फाईड आहात तर ग्रोथचा चान्स आहे. ओके. सो म्हणून अनसॅटिस्फाईड. आणि हॅपीली याचा अर्थ की बेसिकली तुम्ही ज्या काही गोष्टीमध्ये अनसॅटिस्फाईड आहात ती गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला मजा येते आणि दॅट्स वाय यू आर हॅपी. सो बेसिकली तुम्ही जे काही तुमचा मार्ग, जे काही क्षेत्र निवडाल, की जसं बिझनेस करायचा आहे, नोकरी करायची आहे, आर्टिस्ट असतो एखादा, तर ती जी काही जर्नी आहे ती जर्नी तुम्हाला थोडेफार त्रास देणार आहे, फेल्युअर जसं आपण म्हटलं, पण त्या जर्नीमध्ये तुम्हाला मजा येते. आणि मजा येते म्हटल्यानंतर आपले एक्सटसी म्हणतो ना आपण, त्या झोनमध्ये तुम्ही जातो. सो दॅट्स वाय आय एम सेईंग की हॅपीली. आणि अनसॅटिस्फाईड इज फॉर द ग्रोथ. सो माझा असा एकदम थोडासा काय म्हणू आपण, लाईफ सिक्रेट वगैरे आपण म्हणतो, बेसिकली बिईंग हॅपीली अनसॅटिस्फाईड इज द वे टू गो अहेड असं मला वाटतं. अरे वा. येस. नाही, थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बोलवलंस. आणि अशा प्रकारचे म्हणजे आता मला माहीत नाही किती जण काय काय एक्झॅक्टली याच्याबद्दल सांगतात, पण मराठीमध्ये असं हे पॉडकास्ट होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. की बऱ्याच वेळेला आपण इंग्लिशमध्ये असतात, हिंदीमध्ये आपण ऐकत असतो, आणि असं अजिबातच नाही आहे की मराठी मध्ये खूप चांगली व्यक्तिमत्व नाही आहेत किंवा ती चांगल्या प्रकारे आपल्याला ॲडवाईस देऊ शकत नाहीत. बऱ्याच गोष्टी टाबू आहेत की मराठी लोकांना बिझनेसेस जमत नाहीत, मराठी लोक हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, वगैरे वगैरे. हे खूप ऐकलं आहे मी आणि हे सगळं मोठं होत असताना. पण आत्ता जर मी बघितलं, तुला मी सांगू शकतो की तुलाही माहिती, कुठलंही क्षेत्र मला आता असं वाटत नाही की ज्या ठिकाणी मराठी पाऊल नाही. आज तू क्रिकेटर म्हण, 1 नंबरचा क्रिकेटर मराठी आहे, 1 नंबरची गायिका मराठी होती. दादासाहेब फाळक्यांपासून तुझं बघितलं तर चित्रपट कुठून सुरू झाला मराठी होती. आपल्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत आणि ती आपल्या पद्धतीने जर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, नवीन जे होतकरू तरुण आहेत त्यांना जर सांगितल्या, तर मला असं वाटतं ते खूप जास्त ना काय म्हणतो आपण, त्या रिलेटेबल होतं. मी हिंदी, इंग्लिश, कुठेतरी पंजाबमध्ये बसलेल्या एखाद्या माणसाचं ऐकण्यापेक्षा, अरे हा स्टोरी पुण्यातला, मॅच होत मुंबईतला आहे, नाही. हां एक्झॅक्टली, इट शुड बी रिलेटेबल. म्हटलं पाहिजे हां हे व्हायबल आहे,
हे महाराष्ट्रात करणं शक्य आहे, पुण्यात बसून करणं शक्य आहे, जळगावमध्ये बसून करणं शक्य आहे, हे वाटलं पाहिजे. आणि हे तो जो कम्फर्ट असतो ना, कोणाची थाप तुझ्या खांद्यावर मिळाल्यावर बरं वाटतं. म्हणजे तू किती एक रॅन्डम माणसाची थाप दिली, पण एखाद्या आपल्या आजोबांनी जर आपल्या पाठीवर थाप दिली तर आपल्याला कसं आपलेपणा वाटतो, त्याच्यामध्ये तो वाला झोन आहे. सो मला हे मराठी पॉडकास्ट हा खूप इंटरेस्टिंग तेवढ्यासाठी वाटतो की मराठी माणसाच्या इव्हेंच्युअली ग्रोथ होण्यासाठी, आपल्या फ्युचरसाठी बेसिकली ॲज ए कम्युनिटी म्हणून तर त्याच्यासाठी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तू खरंच काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला तू चान्स दिला याच्यामध्ये. मला माहीत नाही की किती मी व्हॅल्यू ॲडिशन केलंय या सगळ्यामध्ये, नाही, नक्कीच, बट आय जस्ट नक्कीच. होप की खरंच या एवढ्या सगळ्या माझ्या बडबडीतून 2 शब्द जरी कोणाला चांगले जर मिळतील तर ते चांगलं होईल. आणि आय विश यू ऑल द बेस्ट. खूप चांगलं काहीतरी काम करतोयस ते कंटिन्यू कर आणि वाढत जाऊ दे तुझं जे काही सबस्क्रायबर नंबर आहे तो उत्तर अशी एक देवाकडे इच्छा व्यक्त करतो. ओके, आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच. येस.